पुण्याच्या सूस परिसरात राहणारा प्रसाद भीमराव तामदार अर्थात भक्तांचा प्रसाद बाबा, या बाबा विरोधात पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले। स्वतःला प्रसाद बाबा म्हणणाऱ्या या भोंदून भक्तांच्या श्रद्धेचा, तंत्रज्ञानाचा आणि सामाजिक अशक्ततेचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। पोलीस तपासात तो समलैंगिक अर्थात होमोसेक्सुअल असल्याचंही स्पष्ट झालंय। त्यानं फसवणूक व ब्लॅकमेल करत किमान 15 तरुणांशी जबरदस्तीनं लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा तो उघड झालाय। मोबाईल ऍप, भक्तांची श्रद्धा आणि सोशल मीडियाचा संगम घडवून आणत त्याने एक विचित्र जाळं तयार केलं होतं। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। एका बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या मेहुण्यानं तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली। त्यांच्या पाठोपाठ आणखी 15 तरुण धाडसानं पुढे आले। पोलिसांनी तपासात उघड केलंय की प्रसाद तामदार लोकांना आध्यात्मिक मदतीच्या नावाखाली फसवायचा। तो भक्तांना सांगायचा की त्यांचा ग्रहदोष निवारणासाठी मोबाईल मध्ये एक ऍप डाउनलोड करावं लागेल। श्रद्धेनं मोबाईल पुढे करणाऱ्या व्यक्तीच्या फोनमध्ये तो एअरड्रॉइड किड नावाचं एक गुप्त ऍप इन्स्टॉल करायचा। हे ऍप एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झालं की बाबाला त्या व्यक्तीचा संपूर्ण मोबाईल हँडसेट जसं की कॅमेरा, लोकेशन, कॉल्स, मेसेजेस पूर्णपणे रिमोट कंट्रोलनं वापरता यायचं। याच माहितीचा वापर करून तो भक्तांना त्यांच्याच आयुष्यातील घटनांची माहिती सांगायचा, जेणेकरून त्यांच्या मनात बाबा काहीतरी दिव्य जाणतो असा विश्वास निर्माण व्हायचा। हळूहळू त्यांचा विश्वास मिळवून तो त्यांना विशिष्ट पद्धतीनं झोप घेण्याचे, उपवास करण्याचे सल्ले द्यायचा। शारीरिक थकव्यांच्या अवस्थेत असलेल्या व्यक्तींना तो स्वतः आंघोळ घालायचा, अंग चोळायचा आणि काही वेळा पाण्यात नशेचं औषध टाकून त्यांना बेशुद्ध करून लैंगिक शोषण करायचा। पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही सर्व माहिती आता समोर आहे। तो स्वतः सीए असल्याचं सांगायचा आणि वडिलांनी सुरू केलेला मठाचा वारसा पुढे नेतोय असं भासवायचा। त्यानं 2022 मध्ये स्वतः बाबा बनण्याचा निर्णय घेतला होता। हा निर्णय आध्यात्मिक नव्हता, तर भक्तांकडून पैसे उकळता यावेत आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करता यावेत याचसाठी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। सोशल मीडियावर प्रसाद बाबा या त्याच्या अकाउंटला 1.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत। त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरील भावनिक आणि भक्तिभावानं भरलेल्या कमेंट्स पाहून अनेक तरुण त्याच्या संपर्कात आले। त्यांच्याही अडचणी दूर होतील याची आशा त्यांना वाटत होती, परंतु या श्रद्धेचा वापर फसवणूक आणि जबरदस्तीसाठी केला जात असल्याचं आता उघड झालं। या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा, लैंगिक शोषण, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी प्रसाद बाबाला आता अटक केली आहे। सायबर फॉरेन्सिक तपासही सुरू आहे। अजून किती तरुण त्याच्या जाळ्यात अडकले याचाही शोध आता घेतला जातोय। तर ही होती पुण्यातील एका स्वयंघोषित बाबाची खरी गोष्ट। श्रद्धा, तंत्रज्ञान आणि मानसिक दुर्बलतेचा वापर करून लैंगिक शोषणाचा खेळ कसा मांडला गेला, पोलिसांनी इतर पीडितांनाही पुढे यावं आणि तक्रार करावी असं आता आवाहन केलंय। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।